मार्गशीर्ष म्हणजे हिंदू पंचांगातील वर्षाचा 9वा महिना, जो कार्तिकानंतर आणि पौष महिन्यापूर्वी येतो. आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. या दिवशी उद्यापन केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात कायमस्वरूपी धन, धान्य आणि सुख नांदते अशी श्रद्धा आहे. माझी पूजा करून झालेली आहे, म्हणजे सकाळीच झाले. आता मी हे दुपारी शूट करते. सकाळी पूजा मांडणी केली, त्याच्यानंतर मी साडी वेअर केली, पुन्हा ड्रेस वेअर केला. आता पुन्हा आम्ही एक ठिकाणी सुवासिनी म्हणून जेवायला गेलेलो. जस्ट घरी आले. आता मी नैवेद्याचं वगैरे बघते, थोडं किचन आवरते. आज सकाळीच सिलेंडरसुद्धा संपला. मग आज सकाळी कामाची गडबडसुद्धा खूप होती आणि त्यामध्ये कामाची लिस्ट जास्त होती. आज थोडं एक्स्ट्रा काम होतं आणि सिलेंडरसुद्धा संपलं. मला लावता येतं म्हणजे थोडंफार, पण मनात भीती वाटते की कुठे लीक वगैरे झालं तर. मग त्यामुळे मी कोणाला शेजाऱ्यांना वगैरे बोलवते, ते लावून देतात. आणि सकाळीसुद्धा जेव्हा मी पूजा मांडणी करत होती त्यावेळेला कळालं की जे पान लागतं खायचं ते सुद्धा माझ्याकडे नव्हतं. म्हणजे चुकून मी विसरली. असं तर नसलं कधी काही गोष्ट तरीसुद्धा चालतं, पण म्हटलं आज शेवटचा गुरुवार आहे आणि माझंसुद्धा मन लागत नव्हतं, म्हणून पुन्हा मार्केटमध्ये गेली, ते पान घेऊन आली आणि त्यानंतर मी पूजा मांडणी केली. बाहेर थोड्याशा कामासाठी जरी आपण गेलो ना तरी नाही करता खूप वेळ जातो. आणि त्याच्यानंतर मी हे केलं, मांडणी केली. आणि मग आता थोडेसे पीठ वगैरे आहे चपात्याचं, तर द्वीपला चपाती बनवले. दुपारी तो आल्यानंतर खाईल. आता सध्या तो स्कूलमध्ये गेला आहे. आता नैवेद्यासाठी रवा आणलेला आहे मी, काजू आणलेत, बदाम, त्याच्यामध्ये वेलची पूड आहे आणि साखर घेतले, रवा, ड्रायफ्रूट्स, अर्ध केळं घेतलं आहे, तूप मेल्ट केलेलंच गेलं, हे नवीनच पॅकेट ओपन केलेलं मी, आणि वेलची पुडी नंतर टाकेल. आता तूप गरम झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये रवा टाकते. आणि याच्या अंदाजाची सुद्धा मला भीती म्हणजे की आता मी टोटल एक 15 जणांच्या मानाने हे केलेलं. मग तसं तर त्याप्रमाणे मी अंदाज घेतला. हे 1.25 मोठी वाटी होती, 1.25 वाटी तूप आणि तितकंच रवा घेतला. नंतर त्याच्यामध्ये मी केळं ॲड केलं आणि आता कलर बदलेपर्यंत परतत गेली. आणि त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकले, मनुका थोडे शेवटी टाकले. दूधसुद्धा उकळून झालेलं आहे. आता थोडं गरम करते आणि मग टाकते दूध टाकलं आहे आणि वेलची पूड मिक्स करून घेते. मला ह्याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमधून शूट करायची होती. द्वीपने माझं स्टँड पुन्हा खराब केला. आता हा तिसरा स्टँड की चौथा. ह्याच्यामध्ये साखर ॲड करते. भीती साखरेचीच असते, कारण की जर जास्त गोड झालं तर ते खायला सुद्धा वाटत नाही. कारण जेवढं रवा तेवढं साखर, तो प्रमाण खूप गोड होतं, त्याच्यामध्ये थोडी कमी टाकते. त्याला वाफ द्यायला मी ठेवते. थोडा वेळ झाकण बंद करून असं वाफेवरच त्याला शिजून दिलं आणि मला जसं हवं होतं सॉफ्ट, तसंच अगदी छान रेडी झालं आहे. आता मी एक ठिकाणी जाऊन येते. नैवेद्य मी बनवलं तोपर्यंत द्वीप झोपला होता. आता तो उठला आणि आता मी संध्याकाळ झाल्या, आता मी शेजाऱ्या ताईंकडे चालले.
आता मी हे जेवण बनवते. मटारची भाजी आहे आणि राईस. अजून उद्यापन बाकी आहे, म्हणजे काही जण थोडं उशिराने येणार आहेत, म्हणून विचार केला की तोपर्यंत जेवण बनवून घेते, कारण की नैवेद्यसुद्धा ठेवायचं होतं. आणि प्रत्येकाचं मला शूट करायला जमलं नाही, कारण की द्वीप जेव्हा घरी होता तेव्हा त्याने कॅमेरा पकडला होता मोबाईल, आणि त्यानंतर त्याला खेळायला जायचं होतं. म्हणजे मी बराच वेळ त्याला थांबवून ठेवलं होतं, पण नंतर तो ऐकलाच नाही, मला खेळायला जायचंच आहे. म्हटलं ठीक आहे तुझा, आणि स्टँडला तो मोबाईल प्रॉपर लागतच नव्हता, तर मला थोडं तर बघावं लागेल कसं काय होतं ते. त्यामुळे प्रत्येकाचं शूट करायला जमलं नाही, आणि नंतर मी पाहिलं, मग स्टँडला कसं तरी करून मी लावलं मोबाईल आणि मग हे शूट केलं. तर हे तूप मी दाखवायला विसरली. जेव्हा गावी होतं तेव्हा तूप इझिली मिळून जायचं. आता मला ऑनलाईन घ्यावं लागतं. हे टू काऊ मिल्क आहे, ज्याची लिंक मिळाली तर मी तुम्हाला भेटेल. हे ऑनलाईनमध्ये ऑफरमध्ये थोडं स्वस्त मिळालं. कोणाला ऑर्डर करायचं असेल तर मी लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर आता नैवेद्य ठेवते आणि आम्ही सुद्धा आता जेवून घेतो. भात आहे, भजी आहे, पालकची भाजी, मटार आणि पापड आहे. इथे आता गाई वगैरे असं मिळणं थोडं मुश्किल होतं, मग थोड्या नंतर रात्री द्वीप जेवतो. इथे भाजीचं हे चालू आहे, आणि मला हे बरोबर झालं प्रमाण, एवढं उरलं आहे नैवेद्याचं प्रमाण. चला आता मी जेवून घेतो. हा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया. बाय.